नमस्कार सगळ्यांना. स्नेहा संग्रह टॅरो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण रीडिंग करणार आहोत पॉवरफुल, कारण आज आपण पाहणार आहोत तुमची सध्याची परिस्थिती काय आहे, तुम्ही मेंटली आणि इमोशनली कुठे आहात आणि पुढच्या काळात काय बदल होणार आहेत ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी 2 ग्रुप केले आहेत, एक ग्रुप 1 आणि ग्रुप 2. तुमच्या इंट्युशनने तुम्ही चूज करा. तुम्हाला कुठला ग्रुप जास्त अट्रॅक्ट करतोय तो तुम्ही निवडा. तो त्याच्या मागे तुमचा मेसेज तुमच्यासाठीच असणार. निवडला? आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा. ग्रुप 1. आता ज्यांनी ग्रुप 1 निवडला आहे त्यांच्यासाठी आपण करंट एनर्जी पाहूयात. तुमच्यासाठी कार्ड पडले आहेत द हँगमॅन, 7 ऑफ वॉन्ड्स, 6 ऑफ पेंटिकल आणि पेज ऑफ कप्स. ज्याने ग्रुप निवडला आहे तुमच्या आयुष्यात सध्या पॉज एनर्जी आहे. असं वाटते काहीतरी थांबले. द हँगमॅन स्पष्ट सांगतो की तुम्ही वेट करत आहात कुठल्या तरी गोष्टीचा. डिसिजन होल्डवर आहेत. कदाचित रिलेशनशिपमध्ये कमिटमेंट नाही आहे किंवा कॅरियरमध्ये प्रोग्रेस स्लो आहेत. तुमची येणारी सगळी कामं थांबून गेलेली आहेत. पैशाचे कामं थांबले आहेत. पण हा डिले रँडम नाही. युनिवर्स तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह चेंज शिकवते. 7 ऑफ वॉन्ड सांगतोय तुम्ही डिफेन्सिव्ह मोडमध्ये आहात. तुम्हाला स्वतःला प्रोटेक्ट करावं लागतं आहे. कदाचित लोक तुमच्यावर डाऊट घेत आहेत. तुमच्या रिलेशनशिपमध्ये थर्ड पर्सन इंटरफेरन्स करत आहे कोणीतरी, किंवा तुम्हाला प्रूव्ह करावं लागते की तुम्ही रॉंग नाही. इमोशनली एक्झॉशन आहेत. खूप थकवा जाणवतोय. असं वाटतं आता सगळं संपलं. मग तुम्ही हार नाही मानली अजून. तुमच्यात अजून फाईट स्पिरिट आहे. तुम्ही लढू शकता. जर ही लव सिच्युएशन असेल तर समोरची व्यक्ती सध्या कन्फ्यूज आहे तुमच्या बाबतीत. तो किंवा ती इगोमध्ये अडकलेली आहे, पण पूर्णपणे दूर नाही गेली ही व्यक्ती. त्याची एनर्जी स्टक आहे, पण कनेक्शन तुटलेलं नाही. फ्युचर एनर्जी आपण बघूयात. 6 ऑफ पेंटिकल सांगतोय की बॅलन्स रिस्टोर होणार आहे. तुमचं सगळं संकट दूर होणार. तुम्हाला जे डिझर्व आहे ते मिळायला सुरुवात होईल. पेज ऑफ कप्स ही खूप स्वीट एनर्जी असते. मॅसेज येऊ शकतो तुम्हाला, ॲपॉलॉजी येऊ शकते, माफीनामा, इमोशनल कन्फेशन होऊ शकतं. ही एनर्जी इमॅच्युअर आहे पण जिनियस आहे. स्मॉल स्टेप असेल पण पॉझिटिव्ह असेल. तुमच्यासाठी फायनल मेसेज असा आहे की तुमचा पेशन्स वाया नाही जाणार. डिले नंतर ब्लेसिंग आहेत. पण ॲडवाईस अशी आहे की ओव्हर थिंकिंग करणं सोडा, कंट्रोल सोडा. जे येणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. वाट बघा. जर तुम्हाला ही फाईल रेझोनेट केली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका चॅनलला. भेटूया पुन्हा पुढच्या नवीन टॉपिकवर. आता ज्यांनी ग्रुप 2 निवडला आहे तुमचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. फाईल 2 तुमच्यासाठी करंट एनर्जी. पहिले कार्ड बघूयात आपण कुठले पडलेत. क्वीन ऑफ सॉर्ड्स, 5 ऑफ कप्स, नाईट ऑफ वॉन्ड्स आणि 8 ऑफ कप्स. तुमची करंट एनर्जी दाखवते तुम्ही इमोशनली खूप हर्ट आहात, पण बाहेरून स्ट्रॉंग दिसताय. आतमध्ये खूप दाबून ठेवले आहे तुम्ही दुःख, पण असं बाहेरून दाखवून देत नाही तुम्ही जगाला की मला त्रास आहे काय आहे असं. तुम्ही सध्या लॉजिकने चालत आहात. क्वीन ऑफ सॉर्ड्स सांगते तुम्ही आता बाउंड्रीज सेट केलेल्या आहेत. तुम्ही प्रॅक्टिकल विचार करत आहात, इमोशनपेक्षा लॉजिक वापरत आहात. पास्ट डिसअपॉइंटमेंट अजून हील नाही झालं आहे तुमचं. काहीतरी घडलं आहे तुमच्या जीवनामध्ये. त्यात ती गोष्ट अजून तुम्ही डोक्यामध्ये ठेवलेली आहे. रिग्रेट आहे तुम्हाला की मी एवढं इन्व्हेस्ट केलं पण बदल्यात मला काय मिळालं, काही नाही. एवढा मी लोकांवर विश्वास केला पण तुमचा विश्वासघात झाला आहे. तुमचा विश्वास तोडला आहे लोकांनी. तुम्ही खूप काही केलं आहे कोणासाठी तरी, त्या बदल्यात तुम्हाला काहीच नाही मिळालं. पण तुम्हाला फ्युचरमध्ये असं दिसतं की तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती येणार आहे. तो थोडा हॉट अँड कोल्ड, सिरियस नसणार, पण पॅशन आहे पण स्टॅबिलिटी नाही त्याच्यामध्ये. पण हा पर्सन आल्यानंतर तरी तुम्ही वॉक अवे करणार. या पर्सनला तुम्ही आपल्या जीवनामध्ये जागा नाही देणार, कारण की 8 ऑफ कप्स हा स्ट्रॉंग कार्ड आहे. तुम्ही वॉक अवे करणार. इमोशनली डिटॅच होणार. सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही निवडणार आणि हे करायलाच पाहिजे.
जोपर्यंत आपण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट निवडणार नाही तोपर्यंत समोरचीही आपली कदर करणार नाही. हे डिसिजन अचानक नाही होणार, स्लोली बिल्ड होते, वेळ लागेल तुम्हाला. तुम्ही म्हणणार बस झालं आता, खूप भोगलं मी. तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन मेसेज, तुमच्यासाठी एंडिंग नाही, हे रिबर्थ आहे, पुनर्जन्म आहे. तुम्ही इमोशनली मॅच्युअर होणार आहात आणि पुढच्या रिलेशनशिपमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करणार. जर तुमचं फाईल रेझोनेट झालं असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमचा ग्रुप नंबर. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता.